Hello dear students, today we are going to start the 11th chapter, that is human body and organ system. Students, चॅप्टरला स्टार्ट करण्याच्या आधी या चॅप्टरमध्ये आपल्याला ज्या ज्या बेसिक गोष्टी माहिती असणं एक्सपेक्टेड आहे त्या गोष्टी आपण पहिल्यांदा डिस्कस करूयात. सुरुवात करूयात एकदम सेलपासून. सेल आपण खूप इयर्सपासून सेल ही कन्सेप्ट शिकत आलो आहे. बट जर तुम्हाला कोणी विचारलं की हाऊ विल यू डिफाईन सेल किंवा व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सेल, तर तुम्ही काय सांगणार की सगळ्या लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचा जो काही बेसिक कंपोनंट आहे, द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट, की ज्याच्यापासून सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स बनलेले आहेत त्याला म्हणायचं सेल. सो आता ह्या सेल, एका सिंगल सेलपासून आपली बॉडी ही तयार होते हे तर तुम्हाला माहिती असेलच. जेव्हा रिप्रोडक्शनची प्रोसेस होते, इन दॅट रिप्रोडक्शन प्रोसेस एक सिंगल सेल्ड स्ट्रक्चर आधी तयार होतं आणि मग त्याच्यामध्ये सेल डिव्हिजन होत जात जाऊन आपण आपली अखंड बॉडी आणि त्यामध्ये असणारे सगळे ऑर्गन सिस्टम्स हे सगळे तयार होतात. म्हणजे आपला देखील सुरुवात जी आहे ती एका सिंगल सेलपासून झालेली आहे. म्हणून आधी आपल्याला हे माहिती पाहिजे की सेल कशाला म्हणतात. सगळं आपल्याला ऑर्गन सिस्टम हे सगळं माहिती आहे, बट तुम्हाला सेलच डिफाईन करता आलं नाही तर त्याचा यूज नाही, होय की नाही. म्हणून सेल कशाला म्हणायचं, दिस इज द बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. आता ह्याचा अर्थ काय आहे बघा. स्ट्रक्चरल म्हणजेच आपलं स्ट्रक्चर, लाईफ म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं स्ट्रक्चर ज्याच्यावरती बेस्ड आहे ते सेल. तसंच प्रत्येक आपल्या बॉडी पार्टचं फंक्शन, प्रत्येक बॉडी पार्ट हा वेगवेगळं फंक्शन परफॉर्म करत असतो. तर ते देखील फंक्शन हे त्याच्यामध्ये असणाऱ्या सेल्सचं कलेक्टिव्ह फंक्शन असतं. कसं ते मी आता सांगतेच आहे, तुम्हाला एक्सप्लेन करते आहे. या वाक्याचा अर्थ कळाला का बघा, की आपल्या बॉडीचं स्ट्रक्चर, आपल्या बॉडीचं फंक्शन जे डिसाईड करतात ते बेसिक युनिट्स, त्याला म्हणायचं सेल. आता सिमिलर स्ट्रक्चर असणाऱ्या सेल्स एकत्र येतात आणि त्यांच्यापासून टिश्यूज बनतात. सो सेल्स ज्यांचे स्ट्रक्चर आणि फंक्शन सेम आहे अशा सेल्सचा ग्रुप, त्याला म्हणायचं टिश्यू. बघा, व्हॉट इज टिश्यू? इट इज द ग्रुप ऑफ सेल्स, अनेक सेल्सचा ग्रुप. मग त्या ग्रुपमधल्या सेल्स कशा आहेत, तर हॅविंग सिमिलर स्ट्रक्चर अँड फंक्शन. ज्या सेलचं स्ट्रक्चर आणि फंक्शन सिमिलर आहेत त्यांच्यापासून टिश्यू जे आहेत ते फॉर्म होतात. त्यानंतर अनेक सिमिलर फंक्शन असणारे टिश्यू एकत्र येतात आणि त्यांच्यापासून नेक्स्ट हायरार्कीची लेवल तयार होते, दॅट इज ऑर्गन. बघा, जसं एक सिम्पल एक्झाम्पल देते तुम्हाला. तुमचं जे काही गाव असेल, सपोज यू आर फ्रॉम कोल्हापूर. आता कोल्हापूरमध्ये सपोज तुम्हाला तुमचा कोणीतरी ॲड्रेस विचारला तर आपण काय सांगतो बघा, की किंवा कुठलाही एक सिटी आपण कन्सिडर करूयात. तर एक सिटी, अनेक सिटीज एकत्र येतात त्यांचा बनतो तालुका, अनेक तालुके एकत्र येतात त्यांचा बनतो जिल्हा, अनेक जिल्हे एकत्र येतात त्यांचं बनतं राज्य, स्टेट, बरोबर की नाही. मग तसंच अनेक सेल्स एकत्र येतात ज्यांचे सेम फंक्शन्स आहेत, त्यांच्यापासून टिश्यू बनले. वेगवेगळे सेम फंक्शन असणारे टिश्यूज एकत्र येतात आणि त्यांच्यापासून बनतात ऑर्गन्स. म्हणजे आता काय म्हणणार इथे, ऑर्गनची डेफिनेशन कशी सांगणार, ग्रुप ऑफ टिश्यूज की ज्यांचे फंक्शन्स हे एकमेकांना सपोर्टिव्ह आहेत. ग्रुप ऑफ टिश्यूज हॅविंग सपोर्टिव्ह किंवा सिमिलर किंवा सेम फंक्शन. मग इपिथेलियल टिश्यूज, आपण पुढच्या वर्षी ह्याचे सगळे प्रकार शिकणार आहोत, ह्या टिश्यूजचे, ऑर्गन्सचे. मग त्या टिश्यूजचे परत प्रकार असतात. इपिथेलियल म्हणजे सरफेसवरती असणारे इपिथेलियल, मग त्याचे परत सबटाईप्स असतात. खूप हा व्हास्ट सब्जेक्ट आहे. जसं आपल्याला
आपण पहिल्यांदा जेव्हा शिकायला घेतो आपल्याला ABCD शिकवतात, मग ABCDपासून वेगवेगळे वर्ड्स सोपे सोपे करायला शिकवतात, मग थोडेसे कॉम्प्लेक्स वर्ड्स, मग सेंटेन्सेस, मग तशा पद्धतीनं आधी हे बेसिक तुम्हाला सांगितलं जातं, शिकवलं जातं आणि मग त्याच्यापासून पुढच्या स्टँडर्ड्समध्ये तुम्ही ह्याच्याशी रिलेटेड कॉम्प्लिकेटेड इन्फॉर्मेशन ही घेणार आहात. आत्ता एकदम बेसिक व्याख्या दिल्यात, कुणाला असं वाटेल की ह्याच व्याख्या, ह्या एकदम तुम्हाला हे फक्त कन्सेप्ट कळण्यासाठी, हे एक्झॅक्टली काय आहे हे कळण्यासाठी म्हणून एकदम बेसिक लेवलच्या कन्सेप्ट्स तुम्हाला इथं सांगितल्यात. ह्याच्या पुस्तकी डेफिनिशन्स ह्या खूप साऱ्या आहेत. टिश्यू, ऑर्गन यांच्या खूप साऱ्या डेफिनिशन्स तुम्हाला बघायला मिळतील. त्यातली 8वीच्या लेवलला आपल्याला जी सोपी तुम्हाला समजायला जाईल ना, ती मी फक्त इथे कन्सेप्ट सांगितलेली आहे. हे लक्षात असू द्यात, कारण मग बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, मॅडम आम्ही एक डेफिनिशन अशी वाचली आहे, मग तुम्ही ह्या अशी कशी डेफिनिशन सांगितली, असं वाटायला नको म्हणून हे एक्सप्लेन केलं. आता अनेक सेम फंक्शन किंवा एकमेकांना सपोर्टिव्ह फंक्शन असणारे ऑर्गन्स एकत्र येतात आणि मग त्यांच्यापासून तयार होते ती असते ऑर्गन सिस्टीम. अनेक ऑर्गन्स की ज्यांचे फंक्शन्स एकमेकांना पूरक असतात. आता बघा मग आपल्या बॉडीमध्ये जसं तुम्हाला सांगितलं टिश्यूज, त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. कार्डियक टिश्यूज आहेत जे हार्टमध्ये असतात, सरफेस टिश्यू त्यांना इपिथेलियल टिश्यू म्हणतात. मग प्रत्येक टिश्यू त्यांचं प्रत्येकाचं फंक्शन वेगवेगळं आणि त्यांचा ग्रुप बनला. आता ह्या सेम फंक्शन किंवा एकमेकांना सपोर्टिव्ह फंक्शन असणारे टिश्यूज एकत्र आले, त्यांचे ऑर्गन्स बनले. आपल्या बॉडीमध्ये कुठले कुठले ऑर्गन्स आहेत? आपल्याकडे इंटरनल ऑर्गन्स आहेत, एक्सटर्नल ऑर्गन्स आहेत. इंटरनल म्हणजे शरीराच्या आतमध्ये असणारे ऑर्गन्स, जसं की किडनीज आहेत, लिव्हर आहे, हार्ट आहे, इंटेस्टाईन आहे, स्टमक आहे, पॅनक्रियाज आहेत, एट्सेट्रा. तसंच एक्सटर्नल ऑर्गन्स देखील आहेत. आईज आहेत, नोज आहे, इयर्स आहेत, हँड्स आहेत, लेग्स आहेत, वगैरे वगैरे. सो ज्यांचे फंक्शन एकमेकांना सपोर्टिव्ह आहे, एकमेकांना पूरक असे फंक्शन असणारे टिश्यूज एकत्र आले आणि त्यांच्यापासून ऑर्गन्स बनले. कारण बघा, जर तुम्ही डायजेस्टिव्ह सिस्टीम जर आपण कन्सिडर केली, त्यामध्ये आपले वेगवेगळे ऑर्गन्स आहेत. मग त्याच्यामध्ये असणारे स्टमकमध्ये असणारे, स्टमक हा एक ऑर्गन जर कन्सिडर केला तर त्याच्यामध्ये असणारे टिश्यूज, त्याचं स्ट्रक्चर थोडंसं डिफरंट असू शकतं. इंटेस्टाईन ह्या ऑर्गनमध्ये असणारे टिश्यूजचं स्ट्रक्चर हे डिफरंट असू शकतं, पण त्या दोन्ही ऑर्गन्समध्ये असणारे जे टिश्यूज आहेत त्यांचं फंक्शन एकमेकांना कसं आहे? पूरक आहे. मग त्यांच्यापासून बनले ऑर्गन्स. आणि मग असे अनेक ऑर्गन्स ज्यांचे एकमेकांशी सिमिलॅरिटी असणारे फंक्शन किंवा परत सपोर्टिव्ह फंक्शन, पूरक फंक्शन असणारे ऑर्गन्स एकत्र येतात आणि त्यांच्यापासून बनते ती ऑर्गन सिस्टीम. आपल्या बॉडीमध्ये अशा खूप साऱ्या सिस्टीम्स प्रेझेंट आहेत. डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, नर्व्हस सिस्टीम आहे, एक्सक्रिटरी सिस्टीम आहे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, एट्सेट्रा. मग ह्या सिस्टम्स कुणापासून तयार झाल्यात? ऑर्गनपासून. ऑर्गन कुणापासून तयार झाले? टिश्यूपासून. टिश्यू कुणापासून तयार झाले? सेलपासून. ही एवढी बेसिक इन्फॉर्मेशन तुमच्या लक्षात आली. आता बघा, आता आपण मेन ह्या पार्टकडे वळूयात. बघा आपल्या बॉडीमध्ये हे वेगवेगळे ऑर्गन्स आणि ऑर्गन सिस्टम्स कंटिन्युअसली वर्क करत असतात. आपल्या बॉडीमध्ये बऱ्याचशा प्रोसेसेस अशा चालतात की ज्यांच्यावरती आपला कंट्रोल नाही. म्हणजे आपण झोपेत जरी असलो तरीसुद्धा त्या प्रोसेसेस कंटिन्युअसली चालू असतात. रेस्पिरेशनची प्रोसेस आठवा किंवा डायजेशनची प्रोसेस आठवा, बरोबर की नाही. एक्सक्रिशनची प्रोसेस, आपल्या किडन्या कंटिन्युअसली काम करत असतात. रेस्पिरेशन, आपलं हार्ट कंटिन्युअसली पंप करत असतं, लंग्स कंटिन्युअसली चालू असतात, बरोबर. मग आता इमॅजिन करा, आता मी ज्या ज्या सिस्टम्स तुम्हाला आत्ता सांगितल्या, परत एकदा सांगते. डायजेस्टिव्ह, रेस्पिरेटरी, एक्सक्रिटरी, नर्व्हस, स्केलेटल सिस्टम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. आता ह्या ज्या सगळ्या सिस्टम्स मी सांगितल्या त्यापैकी असं इमॅजिन करा की ह्यातली कुठलीही एक सिस्टम प्रॉपरली वर्क करत नाही आहे. असं इमॅजिन करा की एक्सक्रिशनच झालं नाही आपल्या बॉडीमधल्या वेस्ट मटेरियलचं, किंवा असं इमॅजिन करा की डायजेशनच प्रॉपर झालं नाही, किंवा असं इमॅजिन करा की रेस्पिरेशनच बंद पडलं, बरोबर. मग आपली बॉडी व्यवस्थित चालणार का? नाही चालणार. आणि म्हणून ह्या सगळ्या ज्या प्रोसेसेस आपल्या ऑर्गन सिस्टम्स थ्रू होत असतात आपल्या बॉडीमध्ये, त्यांना म्हणतात लाईफ प्रोसेसेस.
लाईफ प्रोसेसेस कुणाला म्हणायचं, तर अशा प्रोसेसेस की ज्या आपल्या सर्वायवलसाठी गरजेच्या आहेत. ह्या आत्ता ज्या मी तुम्हाला प्रोसेसेस सांगितल्या त्यातली कुठलीही एखादी प्रोसेस जरी प्रॉपरली झाली नाही आपल्या बॉडीमध्ये, तर आपलं सर्वायवल हे प्रॉपर होत नाही, आपण आजारी पडणार, आपली बॉडीची कंडिशन क्रिटिकल होणार, बरोबर की नाही. आणि म्हणून लाईफ प्रोसेसेस कुणाला म्हणायचं, दीज आर द प्रोसेसेस विच आर इसेन्शियल किंवा नेसेसरी, काही पण म्हणा. नेसेसरी म्हणा किंवा इसेन्शियल म्हणा फॉर सर्वायवल. आपल्याला जगायचं असेल तर ह्या प्रोसेसेस आपल्या बॉडीमध्ये घडणं हे गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल कुठल्या कुठल्या सांगितल्या बघा आता, रेस्पिरेशन. रेस्पिरेशन झालं नाही तर आपण जगू शकू का, नाही. डायजेशन, समजा डायजेस्टिव्ह सिस्टीम आपली प्रॉपरली चालली नाही, आपण जे अन्न खातोय ते डायजेस्टच झालं नाही तर आपण हेल्दी लाईफ जगू शकणार नाही. त्यानंतर एक्सक्रीशन, वेस्ट मटेरियल जे तयार झालेत ते बॉडीमधून बाहेरच गेले नाहीत. कुठला असं होतं का की आपले हे जे ऑर्गन्स सांगितले एकमेकांची भांडणं झाली आणि हे ऑर्गन म्हणला चल मी आता तुझं माझं भांडण आहे, मी काय हे काम करणार नाही, असं आपल्या बॉडीमध्ये होत नाही, बरोबर की नाही. प्रत्येक ऑर्गन आपापलं काम हे चोखपणे परफॉर्म करत असतो. एखाद्या ऑर्गनचं काम बिघडलं की आपल्या बॉडीची गाडी बिघडली म्हणून समजायचं, बरोबर. मग एक्सक्रीशन असेल किंवा इवन रिप्रोडक्शन आहे, तर यासारख्या ज्या प्रोसेसेस आहेत त्या कंटिन्युअसली आपल्या बॉडीमध्ये चालू असतात आणि त्या आपल्या सर्वायवलसाठी गरजेच्या असतात. अशा प्रोसेसेसना म्हणायचं लाईफ प्रोसेसेस. आणि त्या लाईफ प्रोसेसेसपैकी पहिली प्रोसेस आपण शिकणार आहोत रेस्पिरेशन. आता बघा, रेस्पिरेशन म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही एवढं शिकलेलं आहात की श्वास आत घेणे ज्याच्यामध्ये ऑक्सिजनयुक्त हवा असेल आणि CO2 युक्त हवा बाहेर सोडणे, इथंपर्यंतच रेस्पिरेशन आहे असं आपण शिकलोय. पण आता आपण मोठे झालो, आता आपल्याला ही रेस्पिरेशनची प्रोसेस डिटेल शिकायची आहे 8वी 9वी 10वी 11वी 12वी सगळीकडे. आणि त्याचा फाउंडेशन म्हणून 8th स्टँडर्डमध्ये आपल्याला त्याची इंट्रोडक्शन प्रॉपरली असणार आहे रेस्पिरेशन प्रोसेसची. स्टुडंट्स नीट ऐका आता, ॲक्च्युअल रेस्पिरेशनची प्रोसेस कशाला म्हणतात, तर इट इज द प्रोसेस ऑफ रिलीज ऑफ एनर्जी फ्रॉम द फूड विच वी हॅव इटन. आपण खाल्लेल्या अन्नापासून ऊर्जा तयार करण्याची प्रोसेस, त्याला म्हणायचं असतं रेस्पिरेशन. बघा मग आता तुम्हाला कन्फ्युजन झालं असणार, असं कसं. प्रोसेस ऑफ रिलीज ऑफ एनर्जी फ्रॉम फूड. आता कसं ते मी त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगतेच, डिटेल इन्फॉर्मेशन आपण पुढच्या लेक्चर्समध्ये बघायची आहेच. आता आधी नीट ऐका, हे रेस्पिरेशन होतं म्हणजे एक्झॅक्टली काय होतं बघा. या रेस्पिरेशनच्या प्रोसेसमध्ये 2 सिस्टम्स आपल्या इन्व्हॉल्व असतात. एक म्हणजे आपली रेस्पिरेटरी सिस्टम. कोण आहे रे रेस्पिरेटरी सिस्टममधले आपले जे ऑर्गन्स आहेत, नोज, त्यानंतर विंड पाईप, त्यानंतर लंग्स, हे जे ऑर्गन्स आहेत ते सगळे येतात रेस्पिरेटरी सिस्टममध्ये. आणि दुसरा म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टम. आता रेस्पिरेटरी सिस्टम थ्रू आपल्या बॉडीमध्ये आला ऑक्सिजन आणि डायजेस्टिव्ह सिस्टम थ्रू जे फूड डायजेस्ट होतं त्याच्यापासून जो फायनल प्रोडक्ट मिळतो तो असतो ग्लुकोज म्हणजेच शुगर. बघा आता नीट समजून घ्या रेस्पिरेशन कसं होतं ॲक्च्युली, फक्त त्याची आउटलाईन सांगते. रेस्पिरेटरी सिस्टममधून आपल्या बॉडीमध्ये एंटर झाला ऑक्सिजन. हे कसं ते पुढच्या लेक्चरमध्ये मी सांगणार आहेच. हा एंटर झालेला ऑक्सिजन आणि डायजेस्टिव्ह सिस्टममधून तयार झालेला ग्लुकोज हे दोन्ही जातात
सर्क्युलेटरी सिस्टमकडे. म्हणजेच रेस्पिरेशनच्या प्रोसेसमधली तिसरी सिस्टम ही सर्क्युलेटरी सिस्टममध्ये कोण असतं? ब्लड. बरोबर की नाही? ब्लड असतात. ब्लड हे कंपोनंट असतं. ब्लड व्हेसल्स असतात. ते पण आपण पुढे शिकायचं आहेच. मग बघा हा ऑक्सिजन गेला सर्क्युलेटरी सिस्टमकडे, श्वासावाटे आलेला. डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये तयार झालेली शुगर गेली सर्क्युलेटरी सिस्टममध्ये. आणि मग इथून हे कुठं जातात? सेलकडे. बॉडीच्या प्रत्येक सेलला हे ऑक्सिजन आणि शुगर हे सप्लाय केले जातात थ्रू द सर्क्युलेटरी सिस्टम. आणि मग एनर्जी तयार करण्याची प्रोसेस गेल्या चॅप्टरमध्ये आपण शिकलो का? मायटोकॉन्ड्रिया इज द पॉवर हाऊस ऑफ द सेल. शिकलोय ना आपण की ज्याच्यामध्ये एनर्जी प्रोडक्शन होते. बरोबर. मग ते जे खाल्लेलं अन्न आहे ग्लुकोज जे आहे त्या ग्लुकोजपासून आणि ऑक्सिजन त्याचं ऑक्सिडेशन होतं असं लिहिलं आहे आपण. मग ते ऑक्सिडेशन जे आहे ते होतं इनसाइड द सेल आणि त्या प्रोसेसला म्हणायचं रेस्पिरेशन. म्हणजे ॲक्च्युली रेस्पिरेशन ही 2 स्टेप्समध्ये होते हे लक्षात घ्या. पहिली स्टेप ब्रीदिंगची. रेस्पिरेशन ऑकर्स इन 2 स्टेप्स. पहिली स्टेप ब्रीदिंग आणि दुसरी स्टेप सेल्युलर रेस्पिरेशन किंवा इंटरनल रेस्पिरेशन. ह्या स्टेप्स आपण नंतर डिटेल बघायच्या आहेतच. मग ब्रीदिंगच्या प्रोसेसमध्ये फक्त ऑक्सिजन आत आला, तो ऑक्सिजन ब्लडमध्ये मिक्स झाला, ब्लडकडून तो सेलकडे गेला. ॲट द सेम टाईम इथला ग्लुकोज पण ब्लडमध्ये आलेला असतो, तिथून तो देखील सेलकडे जातो आणि सेलमध्ये ह्या ऑक्सिजन आणि ह्या ग्लुकोज यांच्यामध्ये केमिकल रिॲक्शन होऊन एनर्जी प्रोडक्शन होते की ज्याला रेस्पिरेशन असं म्हटलं जातं. बघा समजली का रेस्पिरेशनची प्रोसेस? खूप इम्पॉर्टंट आहे. हे जर समजलं तर ही रेस्पिरेशनचे पुढचं जे काय पार्ट आहे तो तुम्हाला कळणार आहे हे लक्षात घ्या. ओके. सो जे बोर्डवरती लिहिलेलं होतं ते तुमचे नोट्स आहेत हे लक्षात घ्या. शॉर्टमध्ये दिलेल्या नोट्स आहेत त्या तुम्ही पॉज करून व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट घेऊन ते तुमच्या नोट्समध्ये लिहून ठेवायच्या आहेत. सगळ्या शॉर्टमध्ये तुम्हाला ज्या नोट्स आहेत त्या तुम्हाला बोर्डवरती मी लिहिलेल्या असतात, ट्रिक्स असतात. त्यामुळं हे जे बोर्डवरती मी लिहिलेलं असतं ते सगळं तुमच्या एक्झामसाठी पॉईंट्स आठवण्यासाठी महत्त्वाचं असणार आहे हे लक्षात घ्या. ओके. सो होपफुली तुम्हाला हा पार्ट समजला असेलच. इथेच थांबूयात आजच्या लेक्चरमध्ये. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ही रेस्पिरेशनची प्रोसेस डिटेलमध्ये शिकणार आहोत.